की नाही ती कबर खोदली वगैरे पाहिजे. आज कबर खोदायला पुढे कोण राहणार आहेत? तर सामान्य कार्यकर्ता राहणार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांची मुलं राहणार आहेत. भाजपच्या प्रत्येक नेत्याचं किंवा केंद्रीय मंत्र्याची मुलं बघा, अर्धे तर परदेशी शिकलेले आहेत किंवा आता तिथे परदेशी स्थायिक होऊन व्यवसाय करतात. ते कोण येणार आहेत कबर खोदायला? आज तिकडे जरी 2 गटांमध्ये म्हणजे हिंदू आणि मुस्लिममध्ये जर दंगल झाली असेल तर हिंदू पुराणावर आणि मुस्लिम पुराणावर केस पडल्यात. उद्या त्यांना नोकरी किंवा व्यवसाय काही करायचा असेल त्यांना कोणाकडे जायला लागणार? त्यांच्या बॉसकडे जायला लागणार. साहेब जरा पोलीस स्टेशनमध्ये फोन करा, जरा NOC द्या किंवा पासपोर्ट पाहिजे, काय पाहिजे. त्रास कोण सहन करते? कार्यकर्ते करतोय. मरते कोण? गरीब माणूस मरतोय रस्त्यावर. नुकसान कोणाचं झालं? ज्याची कोणाची आजूबाजूला प्रॉपर्टी किंवा गाडी बिडी असेल त्याचं. जे आगी लावतात ना त्यांचं कोणी काही जात नाही. आणि म्हणून जरी व्यक्ती म्हणून आज देवेंद्रजी असले तरी मुख्यमंत्री कुठच्याही राज्याचे एक स्थिर सरकार आता जर बनलं असेल, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने असेल, पण ते स्थिर सरकार त्या स्थैर्यासाठी स्थिरतेसाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला शांतता आणि प्रगती पाहिजे. ती आज गरजेची आहे.